त्याच्यानंतर काय होणार आहे, पण 25 आणि 26 तारखे 25 आणि 26 सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे, पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे, तो काय होणार आहे, 27 तारखेपासून ते 30 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार, काही अतिवृष्टी देखील होईल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे, तर सगळ्या सुरुवात काय होणार आहे, सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून काय होणार आहे, 26 तारखेला सुरुवात होणार आहे. 26-27ला तो पाऊस काय होणार आहे, परत मराठवाड्याकडे येणार आहे. त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढं पुढं सरकत 27-28ला काय होणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि लगे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. त्याच्यानंतर 27-28, 29च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, मुंबई देखील मुसळधार होईल, पुणे, सातारा, सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडेल. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे, बीड जिल्ह्यात देखील आहे, परभणी जिल्ह्यात देखील आहे. त्याच्यानंतर जालना, नांदेड, संभाजीनगर, म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्यामध्ये 2-4 खूप ठिकाणी जोराचा पाऊस, कुठं अतिमुसळधार, कुठं रिमझिम असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर 27 ते 30 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. 1 तारखेला परत राज्यात काय होईल, अशी चांगलं धुई येईल, म्हणजे ऊन पडेल आणि परत धुई येणार आहे.